अपडेट्स महाराष्ट्र। आजच्या ठळक घडामोडी। सर्वप्रथम हवामानाची बातमी। राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आता एक दिलासादायक बातमी। राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। अनेक धरणे समाधानकारक पातळीपर्यंत भरली असून यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। सिंहस्थ 2027 च्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी सुरू आहे। अलीकडील पूरस्थितीनंतर काही कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात आहे। क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी। कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे। भारतीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकांची कमाई कायम ठेवली असून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे। राजकारणाकडे वळूया। देशातील विविध धोरणात्मक आणि राजकीय घडामोडींवर आज संसदेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी। लोकप्रिय क्विज शो कौन बनेगा करोडपती नव्या हंगामासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून संबंधित घडामोडींवर प्रशासन आणि तज्ज्ञांचे लक्ष केंद्रित झाले आहे। आर्थिक क्षेत्रातील बातमी। शेअर बाजारात आज काही प्रमुख कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहण्याची शक्यता असून बाजारातील चढ उतारांवर सर्वांची नजर असेल। देश विदेशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी आजचा दिवस गाजवला आहे। प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। अशाच ताजा, विश्वासार्ह आणि वेगवान अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट अपडेट्स महाराष्ट्र। धन्यवाद।